विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी या पॉईंटविषयी डिस्कस करणार आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्स्ट्रुअल सायकल असे पॉईंट्स आपण त्या ठिकाणी बघितले. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये डिटेल आपण अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चर्समध्ये असे खूप सारे पॅरेंट्स आहेत की ते चाइल्डलेस असतात. ठीक आहे, चाइल्डलेस याच्या मागचे कारणं हे वेगवेगळे असू शकतात. कसे? उदाहरणार्थ, बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी फिमेल किंवा मदरमध्ये त्या ठिकाणी काय काय कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, तर त्याची एक लिस्ट त्या ठिकाणी आपण बघू. इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल हा सगळ्यात पहिला त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला माहिती आहे की ओव्हम प्रोडक्शनसाठी आणि हार्मोनल बॅलन्ससाठी ती फार आवश्यक आहे, आणि ती जर इरेग्युलर असेल तर इट मे बी पॉसिबल ओव्हमचं प्रोडक्शन त्या ठिकाणी प्रॉपरली होणार नाही, आणि म्हणूनच अशा इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकलमुळे काय होतं तर oocyte म्हणजे काय, ओव्हम प्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी डिफिकल्टीज ह्या होऊ शकतात. ठीक आहे. नऊ, आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अगदी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की पर्टिक्युलरली जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता असेल तर तो आहे त्या ठिकाणी ओव्हिडक्ट. ठीक आहे. आता मी इथं बोर्डवर जी काढलेली आहे ती एक रफ डायग्राम आहे. नऊ, तुम्ही अगोदरचे जर व्हिडिओ लेक्चर्स बघितले तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो पार्ट आहे हा युटेरस आणि हा आहे त्या ठिकाणी ओव्हिडक्ट. ठीक आहे. आता ओव्हिडक्ट त्या ठिकाणी काय असेल की इट इज अ साईट ऑफ फर्टिलायझेशन. बरोबर आहे ना, इट इज अ साईट ऑफ फर्टिलायझेशन. पण जर या ओव्हिडक्टमध्ये काही ऑब्स्टॅकल्स असतील, ऑब्स्टॅकल कसे असू शकतात की नॉर्मल ओव्हिडक्ट ही अशी असते, पण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ही ओव्हिडक्ट काही फिमेलमध्ये ती अशी नॅरो असू शकेल. ठीक आहे, किंवा ती कुठंतरी त्या ठिकाणी ब्लॉक असू शकेल, जेणेकरून जो ओव्हम आहे तो ओव्हम प्रॉपरली ओव्हिडक्टपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही. तर हे असे काही ऑब्स्टॅकल्स त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स त्या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की जे इम्प्लांटेशन आहे, इम्प्लांटेशन हा फर्टिलायझेशनच्या नंतरचा प्रकार आहे. जेव्हा फर्टिलाइज्ड ओव्हम जेव्हा युटेरसमध्ये ट्रान्सफर केला जातो त्यावेळेस या युटेरसच्या वॉलवर हा एम्ब्रिओ त्या ठिकाणी काय होतो, इम्प्लांट होतो. ठीक आहे. याचं इम्प्लांटेशन का गरजेचं आहे, कारण की हा एम्ब्रिओ या मदरच्या युटेरसमधून या एंडोमेट्रियमपासून आहे ना त्या ठिकाणी तो काय करतो, नरिशमेंटला ॲब्झॉर्ब करतो. पण मग मात्र जर इम्प्लांटेशन झालं नाही तर हा एम्ब्रिओ या पर्टिक्युलरली एंडोमेट्रियम किंवा युटेरसमधून त्या मदरकडनं नरिशमेंट तो ॲब्झॉर्ब करू शकणार नाही, आणि इट मे बी पॉसिबल हा त्या ठिकाणी त्याच्या ग्रोथमध्ये, त्या एम्ब्रिओच्या ग्रोथमध्ये त्या ठिकाणी काय होतील, अडथळे येतील. ठीक आहे, कारण की त्याच्या ग्रोथसाठी नरिशमेंट त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. ठीक आहे. नाऊ दिस इज वॉट द रिगार्डिंग द सम डिफिकल्टीज इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ठीक आहे. पण असं बिलकुल नाही आहे की फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्येच त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतात. ठीक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्या ठिकाणी सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स हे येऊ शकतात. याच्यामध्ये कसं तर सगळ्यात पहिल्यांदा अब्सेन्स ऑफ स्पर्म इन सीमेन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की सीमेन हे वेगवेगळ्या सिक्रेशनचं त्या ठिकाणी कॉम्पोजिशन आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेशन कोणतं असेल तर ते म्हणजे त्या ठिकाणी आहे स्पर्म. ठीक आहे. आणि जर सिमेन्समध्ये स्पर्मच जर त्या ठिकाणी पर्टिक्युलरली अब्सेंट असतील तर अशा वेळेस दॅट मेल कॅन नॉट बी पार्टिसिपेट इन द फर्टिलायझेशन, आहे ना, तो फर्टिलायझेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. ठीक आहे. आपण जी पर्टिक्युलरली जी मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, मी इथं लिंक देतो. त्या ठिकाणी सुद्धा की जी स्पर्मची मूव्हमेंट आहे, स्पर्म हा ट्रॅव्हल करतो आहे ना, त्या ट्रॅव्हलिंगमध्ये तो त्या ठिकाणी या ओव्हमपर्यंत जातो फर्टिलायझेशनसाठी. पण जर त्याची जी मूव्हमेंट आहे, स्पर्मची ओव्हमकडे जाणारी जी मूव्हमेंट आहे
ती जर स्लो असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर डेफिनेटली दॅट स्पर्म इज नॉट रिच टू दिस ओव्हम फॉर फर्टिलायझेशन. तो जो स्पर्म आहे या ओव्हमपर्यंत कधीही पोहोचणार नाही. ठीक आहे. आता असं पण होऊ शकतं, होतं सुद्धा, की तो जो मेल आहे, मेल जे स्पर्म्स असतात त्याच्यामध्ये काही आपल्याला ॲनॉमोलीज त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. ॲनॉमोलीज म्हणजे काय, की पर्टिक्युलरली त्या स्पर्ममध्ये त्या ठिकाणी त्याचं जे नॉर्मल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी राहणार नाही, काहीसं वेगळं राहील. तुम्हाला तुम्ही जर त्या ठिकाणी मागचं लेक्चर जर व्यवस्थित बघितलं असेल तर मी एक स्पर्मची रफ डायग्राम या ठिकाणी काढली होती आणि ती काहीशी या प्रकारची. ठीक आहे. दिस इज व्हॉट द व्हेरी नॉर्मल स्पर्म. पण मात्र तो जर असा नसेल, ठीक आहे, तर डेफिनेटली त्यामध्ये तो ॲनॉमोलिस स्पर्म असेल, म्हणजे तो जर असा नसेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम ही क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे. आणि सगळ्या प्रॉब्लेम्सला त्या ठिकाणी कव्हर करू शकतो विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आता ॲडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजी कोणकोणत्या आहेत ज्या आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा IVF हे ॲब्रिव्हिएशन आहे इन विट्रो फर्टिलायझेशनचं. त्याच्यानंतर दुसरं आहे सरोगसी, ज्याला आपण किरायकी मम्मीसुद्धा म्हणतो, आपण डिटेलमध्ये बघू त्याला. आणि तिसरा जो पार्ट आहे, जर त्या ठिकाणी स्पर्ममध्ये मेलमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर स्पर्म बँकेमधनं आपण त्या ठिकाणी स्पर्म फर्टिलायझेशनसाठी वापरू शकतो. तर तो एक जो पॉईंट आहे तो आपण आता इथे डिस्कस करू. चाइल्डलेस पॅरेंटला किंवा कपलला ज्या मॉडर्न टेक्निक्स आहेत त्या खूप बेनिफिशियल आहेत. त्याच्यामधली ही पहिली जी टेक्निक आहे त्या टेक्निकला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. याला शॉर्टमध्ये जसं मी अगोदर सांगितलं ॲब्रिव्हिएट केलेलं आहे ॲज अ IVF म्हणून. IVF म्हणजे काय, तर इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे. नाऊ इन दिस केस म्हणजे IVFमध्ये काय होतं, इन विट्रो फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन अ टेस्ट ट्यूब. आपण याला त्या ठिकाणी कशामध्ये घडून आणतो, तर टेस्ट ट्यूबमध्ये. म्हणून इन विट्रो फर्टिलायझेशनच्या मदतीनं बॉर्न होणारा जो चाइल्ड आहे त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. कारण की त्या ठिकाणी इन विट्रो फर्टिलायझेशन झालं. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, आउटसाइड द नॅचरल कंडिशन. ठीक आहे. जसं आपण बघितलं की फर्टिलायझेशन हे नॅचरली ओव्हिडक्टमध्ये व्हायला पाहिजे, पण आपण या ठिकाणी फर्टिलायझेशन कुठे घडून आणलेलं आहे, या टेस्ट ट्यूबमध्ये. आणि म्हणूनच आपण याच्यापासून तयार होणाऱ्या बेबीला आपण टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा म्हणू शकतो. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर आउटसाइड द नॅचरल कंडिशन. ओके. नाऊ आता जो फॉर्म एम्ब्रिओ आहे हे ना, म्हणजे आता फर्टिलायझेशन झालं. ठीक आहे. फर्टिलायझेशनसाठी काय झालं, आपण मेल पॅरेंट्सकडून स्पर्म घेतलं, फिमेल पॅरेंट्सकडून ओव्हम घेतलं. ठीक आहे. त्याचं फर्टिलायझेशन आपण टेस्ट ट्यूबमध्ये केलं. टेस्ट ट्यूबमध्ये केल्यानंतर है ना काय तयार झाला, हा एम्ब्रिओ तयार झाला. ठीक आहे. आता हा तयार झालेला जो एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ आपण त्या ठिकाणी इन विट्रो फर्टिलायझेशनच्या मदतीनं तो त्या मदरच्या युटेरसमध्ये त्याला इम्प्लांट करावा लागतो. ठीक आहे. मग आफ्टर द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ऑफ युटेरस ऑफ द वुमन, ठीक आहे, द ग्रोथ इज टेक्स प्लेस. नंतर त्या ठिकाणी काय होणार, ती ग्रोथ हळूहळू घडून येणार. ठीक आहे. ही टेक्निक्स त्या ठिकाणी चाइल्डलेस कपलला त्या ठिकाणी सगळ्यात बेनिफिशियल आहे. कोणत्या, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी लेस स्पर्म काउंट आहे किंवा ज्या पर्टिक्युलरली फिमेल जे पॅरेंट्स आहे त्याच्या ओव्हिडक्टमध्ये त्या ठिकाणी काही ऑब्स्टेकल असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी ही टेक्निक्स ही फार महत्त्वाची. ठीक आहे. मग आता इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर आउटसाइड द नॅचरल कंडिशनमध्ये होणारं हे फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रिओ या ठिकाणी तयार होतो तो त्या मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो आणि त्यानंतर तो एम्ब्रिओ त्या ठिकाणी ग्रो होतो. ठीक आहे. ही टेक्निक्स लेस स्पर्म काउंट किंवा ऑब्स्टेकल्स इन ओव्हिडक्ट सारखे प्रॉब्लेम असणाऱ्या कपल्समध्ये त्या ठिकाणी ही टेक्निक्स फार बेनिफिशियल आहे. ठीक आहे. आता दुसरी टेक्निक कोणती आहे, तर त्या टेक्निकला त्या ठिकाणी सरोगसी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता सरोगसीला जर समजून घ्यायचं असेल तर आपण या टेक्निक्सला कसं डिफाईन करू शकतो. ठीक आहे. नाऊ जर मदरमध्ये युटेरसमध्ये पर्टिक्युलरली युटेरसमध्ये जे इम्प्लांटेशन होतं, एम्ब्रिओ फॉर्मेशन झाल्यानंतरचं जे इम्प्लांटेशन नावाची जी प्रोसेस आहे ती जर होत नसेल तर अशा वेळेस
त्या पर्टिक्युलरली म्हणजे त्या पॅरेंट्सला सरोगसीची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते. ठीक आहे. आता उदाहरणार्थ कसं सरोगेट मदर म्हणजे काय आपण जर समजून घ्यायचं असेल तर जो पर्टिक्युलरली फिमेल पॅरेंट आहे, ठीक आहे, आपण त्याला बायोलॉजिकल मदर म्हणू. ओके. आणि जो मेल पॅरेंट आहे आपण त्याला बायोलॉजिकल फादर म्हणू. ठीक आहे. आणि पर्टिक्युलरली हा आहे पर्टिक्युलरली सरोगेट मदर. ओके. हे काय असेल त्या ठिकाणी सरोगेट मदर असेल. ओके. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मदर डोनेट द ओव्हम किंवा oocyte किंवा एग सेल. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे, हा मदरनी oocyte डोनेट केला जो हेप्लॉइड असतो, आपण त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर बायोलॉजिकल फादर डोनेट द स्पर्म. ठीक आहे. आता या ठिकाणी काय होणार, फर्टिलायझेशन होणार. ठीक आहे. आता फर्टिलायझेशन हे टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं. ठीक आहे. नाऊ oocyte आणि स्पर्म या ठिकाणी काय झालं तर फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब. ओके. बघा आता आपण काय काय केलं, बायोलॉजिकल मदरपासून oocyte घेतला म्हणजे एग सेल घेतली, बायोलॉजिकल फादरपासून त्या ठिकाणी म्हणजे स्पर्म घेतला. ठीक आहे. नाऊ या दोघांचं फर्टिलायझेशन आपण कुठं घडून आणलं तर एका टेस्ट ट्यूबमध्ये. ठीक आहे. जसं की IVF मध्ये जसं सांगितलं त्याच पद्धतीमध्ये. ओके. आता आफ्टर दॅट व्हॉट हॅपन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ एम्ब्रियो. ठीक आहे. आता या ठिकाणी काय तयार झालं, एम्ब्रियो तयार झाला. ठीक आहे. आता हा एम्ब्रियो आपण या बायोलॉजिकल मदरमध्ये इन्सर्ट करू शकत नाही, कारण की ही जी बायोलॉजिकल मदर आहे दॅट हॅव द प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटेरस, है ना. तिच्या युटेरसमध्ये इम्प्लांटेशन हे प्रॉपरली होत नाही. ठीक आहे. म्हणून आता हा एम्ब्रियो आपल्याला दुसऱ्या एका मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट करावा लागेल आणि त्याच मदरला आपण सरोगेट मदर असं म्हणतो. याला काय म्हणतो त्या ठिकाणी, सरोगेट मदर. ठीक आहे. आपण त्या ठिकाणी किरायकी मम्मी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. कारण की इथे आपण या मदरकडनं ना एग सेल घेतली ना काहीच नाही. ठीक आहे. कारण की एग डोनर जी आहे ती ओरिजिनल बायोलॉजिकल मदर आहे आणि त्या ठिकाणी आपण फक्त या दोन पॅरेंट्सपासून तयार झालेला जो एम्ब्रियो आहे तो एम्ब्रियो आपण कुठं डिपॉझिट केला, या सरोगेट मदरच्या युटेरसमध्ये. म्हणून आपण त्याला किरायकी मम्मी असं म्हणतो. या मदरचं काम काय की हा जो एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो त्या युटेरसमध्ये प्रॉपरली ग्रो करणे. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट देर इज अ फुल फॉर्म बेबी जेव्हा तयार होतो, आफ्टर दॅट पर्टिक्युलरली सरोगेट मदरचं काम त्या ठिकाणी संपून जातं. ठीक आहे. नाऊ याच्यामध्ये सरोगसीमध्ये प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो हा पहिला त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द पर्टिक्युलरली द सरोगेट मदर. तुमच्या लक्षात आलं असेल आता. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला स्पर्म बँक आणि ट्विन्सबद्दल त्या ठिकाणी माहिती बघायची आहे आणि शेवटचा एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा पॉईंट आहे. मी आता हे इरेज करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॉडर्न टेक्निक्सबद्दल माहिती बघायलो आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटची जी टेक्निक आहे ती आहे स्पर्म बँक किंवा मग याला आपण सिमेन बँक सुद्धा म्हणतो. ठीक आहे. नाऊ मेनी ऑफ कपल्स आहेत की ज्यामध्ये मेल पॅरेंट्समध्ये लेस स्पर्म काउंट हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी असू शकतो किंवा त्या पर्सनमध्ये सिमेन प्रोडक्शन हे प्रॉपरली होत नाही. ठीक आहे. अशा वेळेस जी स्पर्म बँक आहे ती फार युजफुल, अशा कपल्ससाठी स्पर्म बँक त्या ठिकाणी फार युजफुल त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. स्पर्म हे त्या कलेक्टेड बँक द स्पर्म कलेक्टेड फ्रॉम दॅट डिझायर्ड मॅन अँड इट इज स्टोअर्ड इन स्पर्म बँक. ठीक आहे. जो डिझायर्ड मॅन आहे तो त्या ठिकाणी हेल्दी असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जेनेटिक डिफॉर्मिटीज नसली पाहिजे. अशा पर्सनकडनं त्या ठिकाणी स्पर्म हे कलेक्ट केल्या जातात आणि ते स्पर्म त्या ठिकाणी त्या स्पर्म बँकमध्ये स्टोअर केले जातात. ठीक आहे. जशी IVF टेक्निक आहे, IVF टेक्निकच्याच पद्धतीमधूनच त्या ठिकाणी फर्टिलायझेशन हे केलं जातं आणि त्यामधून तयार होणारा जो एम्ब्रियो आहे
तो एम्ब्रिओ त्या मदरच्या जी ओरिजिनल मदर आहे त्या मदरच्या त्या ठिकाणी युटेरसमध्ये हे इम्प्लांट केलं जातं. ठीक आहे. दिस इज व्हॉट द स्पर्म बँक. ओके. नाऊ आता एक वेगळं कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, ज्याला आपण ट्विन्स असं म्हणतो. ठीक आहे, आपण बरेचसे त्या ठिकाणी ट्विन्स हे बघितलेले आहेत. आपल्या आजूबाजूला सुद्धा काही ट्विन्स त्या ठिकाणी असतात. ठीक आहे, पण आता नेमकं ट्विन्स आपण कशाला म्हणतो? टू एम्ब्रिओ है ना, काय दोन एम्ब्रिओ डेव्हलप सायमल्टेनियसली है ना, जे काय बरे त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी डेव्हलप व्हायले सायमल्टेनियसली इन सेम युटेरस, एकाच युटेरसमध्ये जर दोन एम्ब्रिओ ग्रोथ होत असतील तर असे जे ऑफस्प्रिंग्स आहेत अशा ऑफस्प्रिंग्सला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? ट्विन्स असं म्हणतो. म्हणजे एक मदर आणि त्या मदरमध्ये त्या ठिकाणी जर दोन वेगवेगळे एम्ब्रिओ ग्रो होत असतील तर आपण त्यांना त्या ठिकाणी ट्विन्स म्हणतो. ठीक आहे. जर आपण ट्विन्सला केअरफुली जर बघितलं तर आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येतं की जे ट्विन्स आहेत हे ट्विन्स त्या ठिकाणी दिसायला एकदमच सारखे असतात. ठीक आहे. नाऊ त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली या ट्विन्समध्ये आपल्याला दोन वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाहायला भेटतात. कसे? तर पहिला जो टाईप आहे याचा तो आहे मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरा जो आहे त्याला त्या ठिकाणी डायझायगोटिक ट्विन्स असं म्हटलं जातं. ट्विन्स आहेत दे आर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल एम्ब्रिओ है ना, एकाच एम्ब्रिओपासून त्या ठिकाणी ते काय होतात? तयार होतात. फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की झायगोट तयार होतो. ठीक आहे. आता सपोज टू बी हा झायगोट आहे. हा त्या ठिकाणी झायगोट झाला. झायगोट हा त्या ठिकाणी काय होतो? पर्टिक्युलरली मदरच्या ओव्हिडक्टमध्ये त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार की पर्टिक्युलरली झायगोट तयार होणार आणि झायगोट तयार झाल्यानंतर आफ्टर 8 days है ना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सतत सेल डिव्हिजन होत राहतं. पण होते काय की हे जे असंख्य सेलचा जो एम्ब्रिओ आहे ना, सपोज टू बी दिस इज द एम्ब्रिओ. ठीक आहे. आता हा जो एम्ब्रिओ आहे 8 दिवसानंतर है ना, म्हणजे 8 दिवसानंतर काय होतं की तो डिव्हाइड व्हायला लागतो. ठीक आहे. डिव्हाइड होतो पण कसा? मग तो दोन वेगवेगळ्या एम्ब्रिओमध्ये डिव्हाइड होतो. ठीक आहे. म्हणजे आता इथं एक झायगोट आहे, हा एक झायगोट झाला, हा काय झाला त्या ठिकाणी एम्ब्रिओ. ठीक आहे. आता या एम्ब्रिओमध्ये स्प्लिटिंग झाली आणि दोन वेगवेगळे एम्ब्रिओज या ठिकाणी तयार झाले. ठीक आहे. आता हे जे एम्ब्रिओ आहेत हे एम्ब्रिओ या एकाच म्हणजे जे दोन डिफरंट एम्ब्रिओज आहेत हे या एकाच झायगोटपासून त्या ठिकाणी फॉर्म झालेले. ठीक आहे. म्हणून असे जे काही त्या ठिकाणी तयार होणारे जे ट्विन्स आहेत हे जेनेटिकली सिमिलर असतात. अशा ट्विन्समध्ये आपण त्या ठिकाणी कोणताही डिफरन्स सहजासहजी जर आपण पहिल्यांदा बघितलं तर आपण त्याला त्या ठिकाणी असा डिफरन्स करू शकत नाही. ठीक आहे. नाऊ याच्यामध्ये जेंडरसुद्धा त्या ठिकाणी कसे असतात? हे सेम असतात. ठीक आहे. जेंडर सेम असतात म्हणजे काय की ते जे काही ट्विन्स आहेत ते आयदर दोन्हीही बॉईज असतील किंवा दोन्हीही गर्ल्स असतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक थोडासा वेगळेपणा पाहायला भेटतो ज्याला सिमेन्स ट्विन्स किंवा याला कनजॉईंट ट्विन्स असं म्हटलं जातं. आता हे नेमके आहेत काय की काही असे ट्विन्स आहेत. ठीक आहे. त्या ट्विन्समध्ये त्याचे जे बॉडी पार्ट आहेत हे एकमेकाला जॉईन झालेले असतात. ठीक आहे. आयदर आर्म असेल किंवा हेड असेल, वॉट एव्हर इट मे बी. तुम्ही नेटवर सर्च करा सियामीन्स ट्विन्स म्हणून. आपल्या इथं भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावर बरेचशा त्या ठिकाणी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ऑपरेशन झालेले आहेत आणि ते दोन इंडिव्हिज्युअल जे एकमेकाला जॉईंट होते ते सुद्धा त्या ठिकाणी वेगळे झालेले. तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला त्या सियामीन्सबद्दल त्या ठिकाणी माहिती मिळेल. ठीक आहे. मी फोटो पण टाकतो. ओके. नाऊ याच्यामध्ये काय होतं की जे बॉडी पार्ट्स आहेत हे बॉडी पार्ट्स त्या ठिकाणी काय होतात? एकमेकाला जॉईंट असलेले असतात. तर असे जे काही कॅरेक्टर्स असतील हे आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतात? त्या ठिकाणी मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. आता दुसरा काय प्रकार आहे तर डायझायगोटिक ट्विन्स आहे. ठीक आहे. खूप रेअर केसेसमध्ये काय होतं की ओव्हम जो आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक ओव्हरी ही एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक ओव्हम ही रिलीज करते. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं की दोन ओव्हम हे रिलीज केल्या जातात. दोन वेगवेगळे ओव्हम हे फर्टिलायझेशनमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. म्हणून इन रेअर कंडिशन 2 oocytes आर रिलीज्ड
अँड दे आर फर्टिलाइज्ड बाय 2 डिफरंट स्पर्म. ठीक आहे, म्हणजे 2 ओव्हम हे 2 वेगवेगळ्या स्पर्म बरोबर फर्टिलाइज होतात. अशाला त्या ठिकाणी डायझायगोटिक ट्विन्स असं म्हटलं जातं. जेनेटिकली हे वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी वेगवेगळे असतात आणि त्यांचा जेंडर सुद्धा एकसारखा असू शकतो. ठीक आहे, पर्टिक्युलरली बाय चान्स, पण मग मात्र त्यांचा जेंडर त्या ठिकाणी वेगवेगळा सुद्धा असू शकतो. म्हणजे तो बॉर्न होणारा जो इंडिव्हिज्युअल आहे, 2 इंडिव्हिज्युअल त्याच्यापैकी एक गर्ल आणि एक बॉय असू शकतो, किंवा दोन्हीही बॉय किंवा दोन्हीही गर्ल्स त्या ठिकाणी असू शकतात. नाव सच काइंड ऑफ द ट्विन्स आर व्हॉट कॉल्ड एज द डायझायगोटिक ट्विन्स. ठीक आहे, आता पर्टिक्युलरली याच्याही पेक्षा जास्त त्या ठिकाणी बर्थ होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे इट मे बी पॉसिबल की 2 एम्ब्रियोच्या ऐवजी 3 किंवा 4 सुद्धा ठिकाणी किंवा त्याच्याही पेक्षा जास्त त्या ठिकाणी एम्ब्रियोज हे एका युटेरसमध्ये ग्रो होतात. ठीक आहे, आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स असू शकतात. दॅट इज अदर पार्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ विषयी आपल्याला माहिती बघायची आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण हेल्थ याच्या डेफिनेशनला स्टडी करू. आपण हेल्थ किंवा हेल्दी पर्सन आपण कशाला म्हणू शकतो. ठीक आहे, जो पर्सन त्या ठिकाणी फिजिकली, मेंटली आणि सोशियली स्ट्रॉंग आहे अशा पर्सनला आपण त्या ठिकाणी हेल्दी पर्सन असं म्हणू शकतो. ठीक आहे, नाऊ जर एखादा व्यक्ती अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस, दॅट पर्सन इज कॉल्ड एज व्हॉट द हेल्दी पर्सन. अशा पर्सनला आपण त्या ठिकाणी हेल्दी पर्सन असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसणारा एखादा नॉर्मल पर्सन सुद्धा तो हेल्दी असू शकतो किंवा नसू पण शकतो. ठीक आहे, नॉर्मल पर्सन म्हणजे काय की तो आपल्याला फिजिकली हेल्दी दिसतो, पण तो मेंटली किंवा सायकोलॉजिकली डिप्रेस असेल तर डेफिनेटली तो पर्सन त्या ठिकाणी आजारी आहे आणि त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. ठीक आहे, आजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण त्याच्या डिटेलमध्ये काय जाणार नाही, पण मात्र हेल्दी पर्सन आपण कशाला म्हणू शकतो. अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस. ठीक आहे, आता हेल्थ हा जो शब्द आहे हा रिप्रोडक्टिव्ह बरोबर येता इथे लागलेला आहे. ठीक आहे, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, म्हणजे आपण जेनायटल ऑर्गन सुद्धा म्हणतो, त्या ऑर्गनला त्याच्या हेल्थला सुद्धा त्या ठिकाणी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. पण मात्र आपल्या इकडे त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो खूप कमी आहे. त्याच्यामध्ये याच्या मागचे वेगवेगळे त्या ठिकाणी कारणं आहेत. ठीक आहे, जसं की सोशल कस्टम्स, ट्रेडिशन्स, इलिटरेसी आणि शायनेस. सोशल कस्टम्स ज्याला आपण रूढी परंपरा असं म्हणतो. ठीक आहे, रूढी परंपरा किंवा ट्रेडिशन तेच आलं. इलिटरेसी म्हणजे अशिक्षितपणा आहे आणि शायनेस म्हणजे लाजाळूपणा आहे. ठीक आहे, आता हे असे कारणं आहेत. ठीक आहे, की ज्याच्यामुळे आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थविषयी जास्त काही बोलत नाही. ठीक आहे, पण आपल्याला ते बोलणं फार गरजेचं आहे, कारण की रिप्रोडक्टिव्ह हेल्थसुद्धा त्या ठिकाणी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, जर आपण फक्त त्या ठिकाणी फिमेल इंडिव्हिज्युअलचा जर विचार केला तर फिमेल इंडिव्हिज्युअलची सुद्धा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. मेन्स्ट्रुएशन्समध्ये ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल व्हॉट हॅपन, द ब्लिडिंग इज ऑकर. अशा वेळेस त्या ठिकाणी जर ती फिमेल वर्किंग जर असेल, फिमेल जर त्या ठिकाणी पर्टिक्युलरली आउटसाइड द होम त्या ठिकाणी काम करत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा मेंटेन करण्यासाठी क्लिनिंग हे ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन हे फार त्या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे, मेन्समध्ये सुद्धा या रिप्रोडक्टिव्ह हेल्थविषयी प्रॉब्लेम हे क्रिएट होतात आणि मेलमध्ये सुद्धा जे जेनायटल ऑर्गन्स आहेत त्याचे सुद्धा क्लिनिंग त्या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे, जर आपण ह्या गोष्टीला दुर्लक्ष जर केलं, अवॉइड जर केलं किंवा त्याच्याविषयी जर आपण बोललो नाही तर आपल्याला सेक्शुअल डिसीजेस त्या ठिकाणी होऊ शकतात. जसं की एक बॅक्टेरियल डिसीज आहे बघा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरिया हा सुटेबल त्याला कंडिशन लागते आणि अस्वच्छता किंवा जे काही क्लीननेस जर असेल डेफिनेटली तर बॅक्टेरिया ग्रो होणार नाही. पण मात्र जर क्लीननेस नसेल तर मात्र त्या ठिकाणी बॅक्टेरिया हे ग्रो होऊ शकतात. आणि सिम्फिल्स आणि गोनेरिया असे 2 त्या ठिकाणी सेक्शुअल डिसीज आहेत. ठीक आहे, सिम्फिल्सचे सिम्पटम्स काय आहेत की ऑकरन्स ऑफ कॅनक्री म्हणजेच पॅचेस. ठीक आहे, हे जे पॅचेस आहेत हे आपल्याला व्हेरियस बॉडी पार्ट्सवर त्या ठिकाणी पाहायला भेटतात.
काही रॅशेस त्या ठिकाणी स्किनवर दिसायला लागतात, ठीक आहे. त्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी फीवर म्हणजे तापसुद्धा येतो, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स म्हणजे जॉईंट्समध्ये सूजसुद्धा येते, आणि त्यानंतर ॲलोपेशिया म्हणजे केस गळणे ज्याला म्हणतो आपण, है ना, तो जो आजार आहे त्याला ॲलोपेशिया असं म्हटलं जातं. हे सुद्धा आपल्याला सिम्पटम्स त्या ठिकाणी या सिम्फिल्समध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात, ठीक आहे. दुसरा बॅक्टेरियल डिसीज कोणता आहे तर तो आहे त्या ठिकाणी गोनेरिया, ठीक आहे. गोनेरियामध्ये त्या ठिकाणी ड्युरिंग युरिनेशन है ना, युरिनेशनच्या वेळेस त्या ठिकाणी पेनफुल आणि बर्निंग सेन्सेशन्स त्या ठिकाणी जाणवतं. युरिनेशनच्या वेळेस जळजळ होणे किंवा दुखणे हा प्रकार आपल्याला गोनेरियामध्ये त्या ठिकाणी कॉमनली पाहायला भेटतो, ठीक आहे. उझिंग्स ऑफ पस म्हणजे जे जेनायटल ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनमध्ये त्या ठिकाणी जसं की मेलमध्ये पेनिस आणि फिमेलमध्ये व्हजायना आहे त्या ठिकाणी पस जमा होणे हे सुद्धा त्या ठिकाणी एक महत्त्वाचं सिम्पटम्स आपल्याला गोनेरियामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतं, ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की जे युरिनरी ट्रॅक्ट किंवा ॲनस किंवा थ्रोट किंवा आईजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सूज येते, इन्फ्लामेशन होतं. हे सगळे सिम्पटम्स आपल्याला गोनेरियामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात, ठीक आहे. तर हे जे दोन डिसीजेस आहेत म्हणजे सेक्शुअल डिसीज सिम्पिल्स आणि गोनेरिया हे फक्त आणि फक्त रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच क्लीननेस ऑफ द जेनेटल ऑर्गन हे न केल्यामुळे त्या ठिकाणी हे डिसीजेस होऊ शकतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्लिनिंग किंवा त्याचं जे काही मेंटेनन्स आहे ते आपल्याला मेंटेन करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इथं हा चॅप्टर खरं म्हणजे संपला, ठीक आहे. पण तुम्हाला पेज नंबर 34वर त्या ठिकाणी ह्युमन पॉप्युलेशनचा एक चार्ट त्यांनी दिलेला आहे, तुम्ही तो वाचा. या चार्टमध्ये मागच्या 100 वर्षाचा पॉप्युलेशन काउंट आहे, ठीक आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये त्या ठिकाणी किती पर्टिक्युलरली जसं की पहिलं आहे बघा 1901 पासून 1911पर्यंत, तसं 2011पर्यंत आहे. जी शेवटची जनगणना झाली ती 2011मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. तर तिथपर्यंत त्यांनी भारताचा पॉप्युलेशनचा काउंट त्यांनी तो दिलेला आहे. तर तुम्ही तो बघा, तुमच्या लक्षात येईल की ह्युमन पॉप्युलेशन ही कशी डे बाय डे त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली आहे. ह्युमन पॉप्युलेशन जेव्हा इन्क्रीज होती तेव्हा त्या ज्या फॅसिलिटीज आहेत, बेसिक फॅसिलिटीज म्हणजे काय, एज्युकेशन झालं, मेडिकल फॅसिलिटीज झाली, ठीक आहे. आणि याच्याहीपेक्षा फार गरजेचं म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ फूड अँड क्लॉथ किंवा जे काही बेसिक नीड्स आहेत ना, ह्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. पण जर पॉप्युलेशन जास्त असेल तर डेफिनेटली ह्या गोष्टीला मॅनेज करणं ही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी अवघड जातं, ठीक आहे. आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा जो कन्सेप्ट त्यांनी तो जो पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर पॉप्युलेशनचं एक्सप्लोजन झालं तर निश्चितपणे हे जे सेक्टर आहेत या सेक्टरवर त्याचा खूप डायरेक्टली परिणाम होतो. त्यामुळं मेडिकल, एज्युकेशन आणि ज्या सोशल फॅसिलिटीज आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी स्ट्रेस हा क्रिएट होऊ शकतो, ठीक आहे. तर तेच त्यांनी त्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे.